हॅलो स्टुडंट्स, मागच्या लेक्चरमध्ये आपण प्रेशरच्या बॅरोमीटर पर्यंत शिकलोय. बॅरोमीटर यूज होतो ॲटमॉस्फेरिक प्रेशर मोजण्यासाठी. आता पुढच्या टाईपमध्ये आपल्याला जायचंय प्रेशर मेजरमेंट डिव्हाइस. सो प्रेशर मेजरमेंट डिव्हाइस तुम्ही एक कॉमन डिव्हाइस बघितलंय जे टायरच्या दुकानांमध्ये असतं. इथे आपण टायरमध्ये हवा भरायला जातो व्हेकलच्या टायरमध्ये. त्यांच्याकडे एक घड्याळासारखी टायर असते. दॅट इज कॉल्ड एज प्रेशर गेज. तो गेज प्रेशर मोजतो. गेज प्रेशर, ॲटमॉस्फेरिक प्रेशर ह्या टर्म्स आता पुढे येतील. सो गेज प्रेशर म्हणजे प्रेशर गेज हे त्या घड्याळाच्या टायर सारखे तुम्ही सगळ्यांनी हवा भरायला व्हेकलमध्ये गेला असाल तेव्हा बघितलं असेल, किंवा सायकलमध्ये हवा भरायला जाता तेव्हा पण तुम्ही ते बघितलं असेल. सो ते डायरेक्ट मेजरमेंट डिव्हाइस आहे. हे आहे इनडायरेक्ट मेजरमेंट डिव्हाइस. इनडायरेक्ट मेजरमेंट याचा अर्थ मॅनोमीटर, सिंपल यू ट्यूब मॅनोमीटर. ही जी कन्स्ट्रक्शन दिसते तुम्हाला यू ट्यूब, बरोबर. आता याचं बेसिक कसं आहे तर ह्याच्यामध्ये मी एक लिक्विड दाखवले तुम्हाला, मॅनोमीटर लिक्विड. हे जनरली असणार आहे मर्क्युरी. का मर्क्युरी? बिकॉज इट इज हेवीएस्ट लिक्विड. त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किंवा डेन्सिटी किती आहे? 13.6 ग्रॅम पर सीसी. सो हेवी लिक्विड आहे. आता याची कन्स्ट्रक्शन बघितली तर सिंपल यू ट्यूब आहे. व्हेरी स्मॉल डायमीटर, कॅपिलरी ट्यूब सारखी, ट्रान्सपरंट हवी. त्यामुळे ती रबरी ट्यूब वापरू शकता किंवा ग्लास ट्यूब. जनरली जे मार्केटमध्ये मॅनोमीटर असतात ही ग्लासची ट्यूब असते आणि इथे मध्ये स्केल असते, कारण याची लेवल आपल्याला मेजर करायची आहे. ओके. आता इथे हे दोन्ही एंड, या मॅनोमीटरचे दोन्ही एंड हे ओपन आहेत ॲटमॉस्फिअरला. हे ॲटमॉस्फिअरला ओपन असल्यामुळे दोन्ही बाजूला याच्यावरती ॲटमॉस्फेरिक प्रेशर ऍक्ट होणार आहे. म्हणजे दोन्ही बाजूचं प्रेशर इक्वल आहे. त्यामुळे ही जी लेवल आहे ती सेम राहणार आहे हॉरिझॉन्टल लेवलला, बरोबर. आता कल्पना करा की हा आपला बीम बॅलन्स आहे, म्हणजे भाजीवाल्यांकडचा तराजू. आता तो आउटडेटेड आहे. आता सगळीकडे वेइंग बॅलन्स असतात, इलेक्ट्रिक बॅलन्स असतात. पण पूर्वी जो तराजू असायचा, दोन पॅन्स असायचे त्याला आणि वरती एक लिव्हर असायचा. तो बीम बॅलन्सचं वर्किंग प्रिन्सिपल काय होतं की एका पॅन मध्ये आपण जे मेजर करायचे तो ऑब्जेक्ट ठेवणार, दुसऱ्या पॅन मध्ये आपण स्टँडर्ड वेट ठेवणार. मग स्टँडर्ड वेटला ग्रॅव्हिटेशनल फोर्स जेवढ्या फोर्सनी अट्रॅक्ट करेल तो खाली जाणार. आणि मग इथे दुसऱ्या ह्याच्यात आपण ऑब्जेक्ट ठेवत गेलो, त्याचं दोघांचं वेट इक्वल झालं की दोन्हीकडचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स सेम होणार आणि मग ते लेव्हलला आले, बरोबर. इकडे वेट जास्त झालं तर हे खाली हे वरती, इकडे जास्त झालं तर हे खाली हे वरती, बरोबर. हा बीम बॅलन्स. सो हा पण एक बीम बॅलन्सच आहे, कारण याच्या दोन्ही साइडला याला म्हणतात लिंब, LIMB लिंब. दिस इज लेफ्ट लिंब, राईट लिंब. सो आपल्याकडनं बघताना लेफ्ट लिंब, राईट लिंब. ओके. सो या दोन्ही लिंब मध्ये जे लिक्विड आहे त्याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होतोय. मग हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स या दोघांनाही खाली खेचतोय. आता या रेफरन्स पासून जर आपण बघितली तर ही दोन्हीकडची लेवल आपल्याला सेम दिसते. म्हणजे इन नॉर्मल कंडिशन दोन्हीकडे ऍक्ट होणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा सेम आहे, त्यामुळे ही लेवल इक्वल असेल. आता यातला एक एंड समजा मी ज्याच्यातला प्रेशर मला मेजर करायचंय त्याला कनेक्ट केला. म्हणजे आपण असं समजूया की आपलं व्हेकलचं जे टायर आहे कारचं किंवा तुमच्या ऍक्टिव्हा, प्लेजर, स्कूटी कशाचे, त्याच्यातलं आपल्याला प्रेशर मोजायचंय. मग आपण जिथून हवा भरतो तिथला पॉइंट आपण, जसं ते तुम्ही टायरमध्ये हवा भरायला गेला तर बघितलं असेल की त्याच्याकडे एक ट्यूब असते, तो पॉइंट दाबतो, त्याच्यावर टेकवतो आणि मग तुम्हाला त्या टायरमध्ये तुमचं प्रेशर, टायरमधलं प्रेशर किती आहे ते दिसतं. तसंच सेम आता हा जो मी कनेक्ट केला इथून फ्लेक्झिबल कनेक्शननी आणि या टायरला मी कनेक्ट केला असं आता समजूया. आता काय झालं, आता एक राईट लिंब जो आहे तो आपण या टायरला कनेक्ट केलाय आणि लेफ्ट लिंब इज स्टील ओपन टू ॲटमॉस्फिअर. असं झाल्यामुळे आता इथलं जे प्रेशर आहे आता ती एअर आहे, बरोबर. ती एअर असल्यामुळे ते प्रेशर इथून ऍक्ट होणार आहे. कुठे ऍक्ट होणार? या पार्टवरती ऍक्ट होणार. नॅचरली ह्या टायर मधलं जे प्रेशर आहे त्या ॲटमॉस्फेरिक प्रेशर पेक्षा जास्ती आहे. टायर मध्ये आपण हवा प्रेशराइज ठेवतो. तुम्ही तिथून कधीतरी टायर कोणाचं तरी गंमत म्हणून हवा काढलेली असेल पिन घालून टोचून वगैरे, बरोबर. हवा बाहेर रिलीज होते
बाहेर रिलीज होते याचा अर्थ झाला टायर मधलं प्रेशर ग्रेटर दॅन ऍटमॉस्फेरिक प्रेशर, त्यामुळे हवा तिथून बाहेर येते. आता मी इथे कनेक्ट केल्यानंतर तीच हवेचं जे प्रेशर आहे ते इथे ऍक्ट होणार आहे. हवा असल्यामुळे एअर असल्यामुळे तुम्हाला इथे काही दिसणार नाहीये. पण आता काय झालं तर इथलं प्रेशर ह्याच्या प्रेशर पेक्षा जास्ती आहे, म्हणजे ह्या पॅन मधलं वेट जास्ती आहे, ह्या पॅन मधलं वेट कमी आहे. काय होईल, हा दाबला जाईल ना खाली, म्हणजे ही जी लेवल आहे ही इथून डिप्रेस होईल आणि आता नवीन लेवल इथे आली असं समजूया. आणि ही जी लेवल आहे ही नॅचरली वाढणार, कारण इथून जेवढं लिक्विड खाली आलं हे मॅनोमीटर लिक्विड तेवढं इथे वरती जाईल. सो इथे राईज झाली. आता हा जो डिफरन्स लेवल मध्ये क्रिएट झाला हा आपल्याला मेजर करायचा आहे. हा डिफरन्स झाला h, हा आपण मेजर करणार आहोत. आता जेव्हा आपण कनेक्ट केलेलं इथे होतं इथलं प्रेशर या प्रेशर पेक्षा जास्ती होतं, त्यामुळे त्या लिंब मधली लेवल खाली गेली, दुसऱ्या लिंब मध्ये वाढली. म्हणजे एक सिंपल वे तुम्ही लक्षात ठेवू शकता, राईट आणि लेफ्ट दोन लिंब आहेत, ज्या लिंब मधली लेवल खाली आहे तिथे प्रेशर जास्ती आहे. इथे समजा व्हॅक्यूम असेल, व्हॅक्यूम म्हणजे बिलो ऍटमॉस्फेरिक प्रेशर, व्हॅक्यूम म्हणजे झिरो प्रेशर नाही, व्हॅक्यूमचा अर्थ होतो बिलो ऍटमॉस्फेरिक प्रेशर, म्हणजे ऍटमॉस्फेरिक प्रेशर पेक्षा कमी प्रेशर. मग हा समजा आपला व्हॅक्यूम क्लीनर असेल तर काय होईल, या व्हॅक्यूम क्लीनरचा इनलेट आपण इथे जोडलेला आहे तर तो सक करणार आहे, म्हणजे बिलो ऍटमॉस्फेरिक प्रेशर क्रिएट करेल. म्हणजे इथून ऍटमॉस्फेरिक प्रेशर जास्ती असेल, इथे ऍटमॉस्फेरिक प्रेशर पेक्षा कमी प्रेशर आहे. इन दॅट केस व्हॉट विल हॅपन, इथली लेवल खाली जाईल आणि इथली लेवल वरती येईल. बरोबर, ती केस मी नंतर दाखवेन, पण लक्षात घेऊ शकता की जी लेवल खाली आहे तिथे प्रेशर जास्ती आहे. पण ते प्रेशर जरी जास्ती असलं तरी दोन्हीकडचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा इक्वलच असणार आहे, त्याच वेळी ही लेवल बॅलन्स होणार आहे. बरोबर, म्हणजेच दोन्हीकडचा फोर्स आपल्याला इक्वेट करायचा आहे. फोर्स इक्वेट करायचा आहे आपण ते प्रेशरच्या टर्म मध्ये करणार आहोत. म्हणजेच काय तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स, आपला प्रेशरचा बेसिक फॉर्म्युला काय होता, फोर्स डिवाइडेड बाय एरिया. दोन्हीकडचं जेव्हा प्रेशर सेम असणार आहे, म्हणजे ह्या कॉलम मध्ये एवढ्या मर्क्युरी कॉलमनी ऍक्ट केलेलं प्रेशर प्लस ऍटमॉस्फेरिक प्रेशर, ह्या साइडला टायर मधलं प्रेशर आणि प्लस मध्ये काय नाही कारण ही आपली रेफरन्स आहे. बरोबर, टायर मधलं प्रेशर हे दोन्ही काय झालं, इक्वल झालं. या दोन्ही प्रेशर इक्वल आहेत, इथलं प्रेशर आणि इथलं प्रेशर. प्रेशरचा फॉर्म्युला आहे फोर्स डिवाइडेड बाय एरिया. कोणता एरिया, फोर्सला परपेंडिक्युलर. मग इथून फोर्स ऍक्ट होतोय त्याला परपेंडिक्युलर एरिया. दोन्ही ट्यूबचा एरिया सेम आहे, म्हणजे इथला एरिया आपण प्रेशर इक्वल आहे, डिनॉमिनेटरचा एरिया सेम आहे, कॅन्सल आउट झाला, म्हणजे फोर्स पण काय पाहिजे, इक्वल पाहिजे. बरोबर, म्हणजे हा फोर्स इक्वल आहे. आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स, दॅट इज द प्रिन्सिपल ऑफ मॅनोमीटर. आता प्रेशर कसं आपण आयडेंटिफाय करणार आहोत, तर ह्याच्याने आपण गेज प्रेशर मोजणार आहोत. गेज प्रेशरचा अर्थ आहे व्हॉट एव्हर प्रेशर अबव और बिलो atmospheric pressure is called as gauge pressure. I repeat again, gauge pressure means the pressure above or below the atmospheric pressure, that is called as gauge pressure. आता gauge pressure का म्हणायचं, कारण ते आपण gauge नी मोजू शकतो. Gauge is a measuring device. Any measuring device is called as gauge. बरोबर, तर ते मेजरिंग डिव्हाइस ने आपण मोजतो अबव और बिलो एटमॉस्फेरिक, दॅट्स व्हाय इट इज कॉल्ड एज गेज प्रेशर. ते जास्ती पण असेल कमी पण, म्हणजे व्हॅक्यूम असेल किंवा प्रेशराइज असेल कोणते, त्यामुळे आपण त्याच्यामध्ये ऍटमॉस्फेरिक प्रेशर कन्सिडर करणार नाही. ऍटमॉस्फेरिक प्रेशर कन्सिडर करणार नाही. इथे जे ऍक्ट होते ते ऍटमॉस्फेरिक प्रेशर आपण कन्सिडर करणार नाही. म्हणजे आपण इथला फक्त प्रेशर ड्यू टू दिस लिक्विड कॉलम एवढंच कन्सिडर करणार. आणि मग राईट साइडला काय आहे, प्रेशर ड्यू टू दिस एअर कॉलम प्लस प्रेशर इन द ट्यूब, टायर ट्यूब, आणि ते टायर ट्यूब मधलं प्रेशर आपल्याला मोजायचं आहे. क्लियर. सो आता इथे कोणती कोणती लिक्विड इन्व्हॉल्व झाली बघा. पहिलं मॅनोमीटर लिक्विड आहे, त्याची डेन्सिटी हो एम आहे, आपण
the manometer liquid mercury, generally it is mercury, so rho m. याची एअर ची डेन्सिटी rho a घेऊया एअर, आणि मग आपला प्रेशरचा जो बेसिक फॉर्म्युला होता काय होता, rho g h. हे दोन्ही साइडचं प्रेशर आपल्याला इक्वेट करायचे, म्हणजे प्रेशर इन लेफ्ट लिंब इक्वल टू प्रेशर इन राइट लिंब. लिखूया दोन्हीकडचं प्रेशर इक्वल. लेफ्ट साइडला कोणाकोणाचं प्रेशर आहे, लेफ्ट साइडला प्रेशरचा हा फॉर्म्युला आपण वापरणार आहोत. रो कोण आहे हे लिक्विड, मॅनोमेट्रिक लिक्विड. जी हाईट डिफरन्स जेवढा झाला तेवढाच, कारण ह्या लेवलला दोन्हीकडचं प्रेशर ह्या बाजूने इक्वलच आहे, त्यामुळे याच्या वरच फक्त लिक्विड कॉलम आपण विचारत घेणार H. ओके, आता ह्याला आपण H मर्क्युरी म्हणू, BHM म्हणू. आणि आता ह्या पाईपचं सेंटर, ही पण एक हाईट आली ना, याचा ह्याला म्हणू आपण हाईट ऑफ एअर कॉलम. मग राईट साइडच्या प्रेशर मध्ये काय येणार आहे, राईट साइडच्या प्रेशर मध्ये काय येणार आहे, राईट साइडच्या प्रेशर मध्ये एअरचं प्रेशर आहे फक्त, ह्याचं प्रेशर नाहीच आहे, कारण हे आपण इथे इक्वेट केलं ना. याचं मॅनोमीटर लिक्विडचं प्रेशर फक्त लेफ्ट साइडला, इथे एअरचं, म्हणजे इथे काय येणार, rho a g h air प्लस प्रेशर इन ट्यूब, प्रेशर इन ट्यूब. आता rho g h ह्या क्वांटिटीचं युनिट p चं युनिट आहे, म्हणजे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. मग न्यूटन पर मीटर स्क्वेअर मोजायचं असेल तर तुम्हाला rho घ्यावा लागेल kg पर मीटर क्यूब मध्ये, h घ्यावा लागेल मीटर्स मध्ये. जर तुम्ही हे प्रेशर सीजीएस युनिट मध्ये मोजणार असाल तर तुम्हाला rho घ्यावा लागेल सीजीएस युनिटला, h घ्यावा लागेल सीजीएस युनिटचा, म्हणजे सेंटीमीटर. सो दिस इज बेसिक प्रिन्सिपल. मग आता प्रेशर इन ट्यूब हवंय आपल्याला, तर प्रेशर इन ट्यूब सिंपली काय मिळालं आपल्याला, rho m g h m मायनस rho air g h air. सो दोन्ही साइडचा डिफरन्स, म्हणजे इथल्या प्रेशर पेक्षा कितीने एक्सेस आहे तो डिफरन्सच आला ना. ओके, सो दोन्ही बाजूला आपण हे प्रेशर जे मोजतो आहे, हे काय मोजतोय आपण, गेज प्रेशर मोजतोय, म्हणजे अबाव ॲटमॉस्फेरिक ऑर बिलो ॲटमॉस्फेरिक. इथून या डायग्राम मधून तुमच्या सहज लक्षात येईल की आपण ह्या पद्धतीने मोजलेलं प्रेशर हे आहे अबाव ॲटमॉस्फेरिक. आता फॉर एक्झाम्पल आपण हा सॉल्व्ह करू प्रॉब्लेम. रो मॅनोमीटर आपल्याला माहिती आहे किती आहे, 13.6 ग्रॅम पर सीसी. मग एमकेएस एसआय युनिट मध्ये काय कन्वर्जन होईल, 13.6 into 10⁻³ kg पर मीटर क्यूब. रो एअर किती असणार आहे, रो एअर पाण्यापेक्षा पण कमी ना, ती 0.01 अशी आपण कन्सिडर करू. 0.0 फॉर एक्झाम्पल घेतोय, तीच व्हॅल्यू असेल असं नाही, ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. 1 सेंटीमीटर क्यूबच्या एअरचं वेट किती, 0.01 ग्रॅम. मग एमकेएस मध्ये एसआय मध्ये किती होणार, केजी मध्ये मल्टिप्लाइड बाय 1000. सो दिस विल बी 10 kg पर मीटर क्यूब. ओके, ही समजा HM आहे, ही समजा आपल्याला मिळाली 20 सेंटीमीटर, आणि ही समजा आहे 40 सेंटीमीटर. आता व्हॅल्यू टाकूया इथे आपण, किती येणार, रो m किती आलाय, 13.6 into 10⁻³ into 9.8 into h किती आहे, 20/100 मायनस तिथे किती आलाय, 10 into 9.8 into 40/100. सो 9.8 तुम्ही कॉमन काढू शकता. हा किती झाला, 2/10 0.2 0.2 म्हणजे किती झाला, 13.6 into 2 0.2 म्हणजे 2 into 10⁻² -1 into 10⁻² झाला, बरोबर, मायनस 9.8 इथे कॉमन निघालाय, इथे किती झाला, 0 0 गेला, 0 0 गेला, 4. बरोबर. सो
ही जी क्वांटिटी मिळाली त्याचं युनिट काय येईल, युनिट येईल न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ओके. जर ते तुम्हाला एच ऑफ मर्क्युरी कॉलम हवा असेल तर तुम्ही त्या पद्धतीने कन्वर्जन नंतर करू शकता. ओके. सो या पद्धतीने तुम्हाला मिळेल. हे आता तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता किती होणार. 13.6 into 2 27.2 into 10 raised to 2. 27.2 means into 10 raised to 2720 minus 4 2716 into 9.8. So this will be 9.8 into 2716. This one Newton per meter square. आणि मग याला जर तुम्ही बार मध्ये कन्वर्ट करायचं झालं तर डिवाइडेड बाय 10 raised to 5. So that is the pressure in that tube. Atmospheric pressure किती आहे 1.01325 बरोबर into 10 raised to 5 म्हणजे 101,325 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. थोडी मोठी आहे. हे त्याच्यापेक्षा नक्की कमी असणार आहे बरोबर ना. पण ते ॲटमॉस्फेरिक पेक्षा जास्त म्हणजे दोघांची ऍडिशन जर केली तर ते प्रेशर तयार होतं ॲब्सोल्यूट प्रेशर. त्याला म्हणायचं ॲब्सोल्यूट प्रेशर. इज इट क्लिअर. हा लक्षात आलाय फॉर्म्युला कशा पद्धतीने आपण कॅल्क्युलेशन केलं. आता एक एक्झाम्पल बघू आपण व्हॅक्यूमचं बिलो ॲटमॉस्फेरिक. सो ह्या केस मधलं पहिले आधी P absolute is always equal to P gauge plus P atmospheric. Vacuum असेल तर हे गेज प्रेशर इट इज ट्रीटेड एज निगेटिव्ह मायनस. ओके. सो P absolute in that case will be atmospheric pressure minus P gauge pressure. That is the vacuum. So below atmospheric. ते below atmospheric झालं. पण absolute म्हणजे काय तर zero absolute म्हणजे काय होईल ते समजण्यासाठी आपण एक बघू की ही समजा माझी रेफरन्स लाईन आहे. दिस इज atmospheric pressure. तर याच्या वरती गेलात तुम्ही तर इट इज अबव atmospheric pressure. So this is called as positive gauge pressure. Positive gauge pressure. आणि याच्या खाली गेलात तर इट इज कॉल्ड as negative gauge pressure. Clear? Atmospheric pressure किती आपलं 101,325. मग जर तुम्ही 101,325 हा आकडा मोठा होतो आपण 760 mm म्हणू. 760 mm ऑफ मर्क्युरी कॉलम. आणि मग याच्या खाली 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 आलो 760 mm खाली आलो सो दिस विल बी 0 mm किंवा 0 absolute. This is called zero absolute pressure. आणि मग ॲटमॉस्फेरिक प्रेशर किती होणार तुमचं 760 mm ऑफ Hg. त्याला तुम्ही म्हणाल 760 mm ऑफ Hg ॲब्सोल्यूट प्रेशर कारण ते ॲटमॉस्फेरिक प्रेशर झालं बरोबर. आणि समजा मी म्हटलं 800 mm ऑफ Hg ॲब्सोल्यूट प्रेशर तर त्याचा अर्थ काय होईल इट इज 40 mm अबव ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आणि जर समजा मी म्हटलं 600 mm ऑफ Hg ॲब्सोल्यूट प्रेशर तर त्याचं काय होईल 600 mm ऑफ Hg ॲब्सोल्यूट प्रेशर याचा अर्थ बिलो ॲटमॉस्फेरिक झालं. किती डिफरन्स 760 minus 600 that is 160 mm gauge pressure. 160 mm gauge pressure below atmospheric negative pressure. क्लियर. सो याच्यात कन्फ्यूज होऊ नका. आपण जनरली गेज प्रेशर जे मोजतो ते अबव और बिलो ॲटमॉस्फेरिक आहे. काही वेळेला अबव ॲटमॉस्फेरिकला पॉझिटिव्ह गेज प्रेशर below atmospheric negative gauge pressure. Especially when we measure vacuum it is always expressed in absolute. That means for example 3 mm of Hg 3 mm of Hg 3 mm of Hg is vacuum. vacuum चा अर्थ काय झाला इथे 0 आहे absolute 0 आहे 0 पासून 3 mm एवढंच प्रेशर बरोबर. That is called as vacuum. Vacuum generally अशी मोजली जाते म्हणजे ती 0 पासून. It is always mentioned as absolute pressure. Is it clear? Okay. So next example from vacuum. Vacuum measurement. आता मॅनोमीटर मध्ये कसं दिसेल तुम्हाला लिक्विड ते बघूया आपण. असाच मॅनोमीटर आता मी कनेक्ट करणार आहे एका ट्यूबला ज्याच्यामधलं प्रेशर बिलो ॲटमॉस्फेरिक असणार आहे. तो लिक्विड लेवल कशी तयार होईल तुम्ही मला सांगायचं.
थोडं जर मी चेंज करतो आता, प्रत्येक वेळी ते राईट साईडलाच असलं पाहिजे असं काही गरजेचं नाही. मी पाईप ए दाखवतो इथे, बरोबर. मॅनोमेट्रिक लिक्विड लेवल इथे आहे. So this is pressure difference created HM and this is HL liquid, जे काय असेल rho liquid rho M. I want to calculate pressure in pipe A by observation. पाईप A मधलं प्रेशर अबव ॲटमॉस्फेरिक असेल की बिलो ॲटमॉस्फेरिक असेल, काय सांगाल? जस्ट विचार करून ठेवा काय उत्तर असेल. तर पाईप मधलं प्रेशर हे बिलो ॲटमॉस्फेरिक आहे. कशावरून? कारण इथे ॲटमॉस्फेअरला ओपन आहे ट्यूब आपली आणि तिथे मॅनोमेट्रिक लिक्विड खाली दाबलं गेलंय आणि इथे वरती गेलंय. मग असंच लॉजिक, बरोबर. त्यामुळे इथे एअरच्या प्रेशरमुळे जो फोर्स क्रिएट झाला तो इथल्या प्रेशरमुळे झालेल्या फोर्स पेक्षा कमी आहे, म्हणून हे लिक्विड इकडे दाबलं गेलं. क्लियर? मग आता आपण मगासारखं कसं लिहिणार? तर मगासारखं प्रेशर इन लेफ्ट लिंब इक्वल टू प्रेशर इन राईट लिंब. हे आपलं बेसिक आहे. तराजू काय, तराजू लक्षात ठेवायचा. मॅनोमीटरची कोणती कॅल्क्युलेशन म्हणजे की तराजू, बरोबर. सो लेफ्ट लिंब मध्ये कोणतं कोणतं प्रेशर आहे? पाईप मधलं प्रेशर PA. मग रो GH फॉर्म मधलं काय काय? प्लस रो लिक्विड GH लिक्विड, बरोबर. अजून कोण आहे त्याच्यामध्ये? HM म्हणजे प्लस रो M, बरोबर. GHM इक्वल टू, आता इक्वल टू मध्ये या साईडला कोणीच नाहीये म्हणजे दॅट विल बी इक्वल टू 0. आता डेफिनेटली PA काय मिळालं तुम्हाला बघा. काय मिळालं? PA निगेटिव्ह मिळाला ना, मायनस G कॉमन काढलं तर रो LHM मायनस रो MHM. क्लियर? सिंपल. तुम्हाला डायरेक्ट प्रेशर कशात मिळणार आहे? SI युनिट मध्ये, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. MAG वगैरे नाही, कारण आपण रो GH न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये काढतो. क्लियर? सो दिस इज कॉल्ड एज मेजरमेंट ऑफ gauge pressure above atmospheric or below atmospheric. So PA now PA will be negative, that means below atmospheric. किती बिलो आहे atmospheric प्रेशर पेक्षा ते तुम्हाला इथे मिळणार आहे, बरोबर. करू शकता. याच्यावरची काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला सॉल्व्ह करायला देणार आहे. तोपर्यंत हा व्हिडिओ नीट अभ्यासा, पुन्हा पुन्हा रिवाइज करा. प्रेशर मधला आता एकच टॉपिक आपला बाकी आहे. मेजरमेंट ऑफ प्रेशर झालं, प्रेशरची कन्सेप्ट झाली. प्रेशर मधला एक इंटरेस्टिंग टॉपिक बाकी आहे, तो म्हणजे पास्कल्स लॉ अँड हायड्रॉलिक पॅराडॉक्स आणि त्याची ऍप्लिकेशन्स, बरोबर. हा टॉपिक पुढच्या लेक्चरमध्ये. ओके, थँक्यू.